मित्रवर गिरीशजी, शंकरराव आणि प्रशांतजी, उपस्थित नागरिक सज्जन माता भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर जी दोन भाषणं विद्यार्थ्यांची तुम्ही ऐकली ती कान देऊन ऐकली असतील तर माझ्या भाषणाची काही आवश्यकता नाही. शिवाजी महाराजांचं जीवन हे संपूर्ण जीवन सर्वार्थानी आणि सर्वांगानी आपण सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे असं आहे. परंतु अनुकरण हे बाहेरच्या गोष्टींचं नसतं करायचं, कारण त्या बदलत असतात. शिवाजी महाराजांचा काळ आता नाही, समस्या त्याच आहेत, पण काळ बदलला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 50 वर्षापूर्वी 300 वर्ष पूर्ण झाली, तेव्हाही असे कार्यक्रम झाले. तर महाराष्ट्रामध्ये लोकांनी, महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भाच्या पलीकडच्या महाराष्ट्रात, संघाच्या महाराष्ट्रात लोकांनी असं ठरवलं की घरोघर शिवाजी महाराजांचा जीवन संदेश पोचवायचा. तर शिवाजी महाराजांचं अनुकरण म्हणजे घोड्यावर बसणं नाही आहे. शिवाजी महाराजांचं अनुकरण करायचं म्हणजे काय काय करायचं, त्यांच्या गुणांचं अनुकरण करायचं, कारण ते गुण नेहमीच कामी येतात. तुम्ही देशाकरता काम करा, समाजाकरता काम करा, स्वतःकरता काही करा, आपल्या कुटुंबाकरता काही करा. शिवाजी महाराजांनी ज्या गुणाच्या आधारावर एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं ते सगळे गुण आपल्याकरता आजही कोणत्याही काळात, युद्धाच्या काळात, शांततेच्या काळात सगळीकडे उपयोगी गुण आहेत. आणि त्याच्यामुळे अशा काही गुणांचं वर्णन मी तुमच्याकडे करतो. पहिली गोष्ट आहे, शिवाजी महाराज हे स्पष्ट होते. आपल्याला काय करायचं आहे ते त्यांनी नीट ठरवलं होतं आणि स्पष्ट होते आणि स्वार्थी नव्हते. नाही तर त्यांना वडिलांची जहागीर मिळालीच होती. आदिलशहाच्या नोकरीत आपोआपच ते होते. त्यांना काही फार लढाई वगैरे करायची जरूर नाही, सुखात राहिले असते ते, फक्त आपली जहागीर सांभाळली असती तर. परंतु लोकांचं दुःख त्यांच्या ज्यांनी बघवलं नाही. किती अत्याचार होते. माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही, घर कराया सामग्री नाही, काय करीती अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. अशी लोकांची दैना, दुष्काळ आलेला आणि लोकांवर अत्याचार, महिला सुरक्षित नाहीत. जहाजात भरून दूर पाठवून दिल्या गुलामांच्या बाजारात विकण्याकरता, चांगल्या घरच्या घरत्या लेकी सुना पाठवून दिल्या. ज्या देशामध्ये एका सीतेचा अपमान झाला तर रामायण घडलं, आणि द्रौपदीचा अपमान झाला तर महाभारत घडलं, त्या देशामध्ये महिलांची ही दुर्दशा उघड्या डोळ्यांनी समाजाला पाहावी लागली. याचा क्षोभ त्यांच्या अंतःकरणात होता. आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा ते पुण्याला आले, येताना वाटेत विजापुरात आदिलशहा नावाचा सुलतान होता इथे, त्याच्या राज्यात हे सगळं घडत होतं. गोहत्या होत होती, लोक सुरक्षित नव्हते. आणि त्याच्यामुळे साहजिक दरबारात गेल्यावर जेव्हा शिवाजी महाराजांनी दरबारच्या रीतीप्रमाणे वाकून कुर्निसात केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे बादशाला, असं होतं, तेव्हा ते म्हणाले की मी यांना कुर्निसात करणार नाही, हे आमचे राजे नाहीत. राजांनी प्रजेच्या हिताकडे लक्ष द्यायचं असतं, हे आमच्या हिताकडे लक्ष देत नाहीत. प्रजेला यांनी वाऱ्यावर सोडून दिलं आहे. राजांनी लोकांच्या धर्माचं संरक्षण करायचं असतं, हे धर्माच्या नावाखाली आमच्यावर अत्याचार करतात, हे आमचे राजे नाहीत, मी यांच्यासमोर खाली वागणार नाही. 12 वर्षाचं वय, एवढ्या लहान वयात त्यांचा विचार स्पष्ट होता, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. कारण आपल्या आईवडिलांची शिकवण ते ऐकत होते. त्यावेळेला आई वडील खूप गप्पा करायचे पोरांशी. आजकाल करत नाहीत, कारण आईवडिलांजवळही मोबाईल आहे, मुलांजवळही मोबाईल आहे. घरी आले
काही खाल्लं प्यायलं की लगेच मोबाईल काढून बसतात सगळे, कोणी कोणाशी बोलत नाही. तसं नव्हतं. लहानपणी शिवाजी महाराजांना रामायण महाभारत, आपल्या देशातल्या पराक्रमाच्या कथा, सज्जनतेच्या कथा, सेवेच्या कथा या सगळ्या आईकडून ऐकायला मिळाल्या. जेव्हा जेव्हा वडील यायचे, दूर होते बंगलोरला, पण जेव्हा केव्हा यायचे तेव्हा वडिलांकडून त्यांना अनेक प्रकारचे सल्ले मिळत असत. ते सगळे श्रद्धेने ऐकून त्यांनी ते आपल्या अंगात बाणवले आणि त्याच्यामुळे त्यांचे विचार स्पष्ट झाले. हा देश कोणचा आहे? या देशामध्ये सर्व पंथ संप्रदायांना आदर देणारा धर्म आहे, संस्कृती आहे. त्याला हिंदू धर्म म्हणतात. हा हिंदूंचा देश आहे. हे जसं स्पष्ट होतं तसा हा हिंदूंचा देश आहे. म्हणजे बाकी सगळे नको असं नाही आहे. हिंदू त्यालाच म्हणतात. हिंदू म्हटल्यावर वेगळं सांगावं लागत नाही की मुसलमानांचा सुद्धा सांभाळ केला. हिंदूच हे करतो, दुसरं कोणीच करत नाही. हिंदुस्थानच हे करतो, भारतच हे करतो. बाकी सगळीकडे भांडणं सुरू आहे. तर तुम्ही पेपर वाचत असाल मुलांनो, तर युक्रेनची लढाई, हमास आणि इस्रायल यांचं युद्ध असे शब्द तुम्ही ऐकले असतील. आपल्या देशात या गोष्टींना घेऊन कधी लढाई झाली नाही. ते आक्रमण झालं शिवाजी महाराजांच्या वेळेचं, ते होतं तसं. आपण कधीही अशी लढाई केली नाही. या मुद्द्यावरून आपण कोणाशी भांडत नाही, म्हणून आपण हिंदू आहोत. असा हा हिंदूंचा देश आहे. आणि त्याच्यामुळे इथे असं राज्य आलं पाहिजे ज्याच्यामध्ये मंदिरं, गायी, महिला सगळे सुरक्षित राहतील. समाजामध्ये भेदभाव वाटणार नाहीत. राज्यकर्ते आणि प्रजा यांच्यात फरक फार राहणार नाही. अशी सगळी कल्पना करून त्यांनी ठरवलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणीतरी केलं पाहिजे असं त्यांनी नाही केलं. हे जर चांगलं आहे आणि हे जर झालं पाहिजे तर कोणी करायचं? मी करतो. स्वतः पुढे झाले. मी मोठेपणी काय होणार? जागीरदार होणार असा त्यांनी विचार केला नाही. राजा होईल असाही त्यांनी विचार केला नव्हता. त्यांचा राज्याभिषेक झाला तर पहिल्यांदा त्यांनी म्हटलं मला राजा व्हायचं नाही. मग त्यांना खूप समजवावं लागलं. शिवाजी महाराज, त्यांची आई जिजामाता, तिने समजावलं, आज्ञा केली. रामदास स्वामी, गागा भट्ट यांनी समजावलं. आसपास जे सोंगडे सोबती होते त्यांनी आग्रह केला. प्रजेच्या कल्याणाकरता राजा व्हायचा म्हणून ते राजा झाले. नाहीतर त्यांची राज्य स्थापनेची इच्छा नव्हती. त्यांचं एक स्वप्न होतं, जसं रामानी केलं, जसं कृष्णाने केलं तसं मी करीन. सौंगडी जमवीन आणि त्यांच्या आधारावर हा अन्याय बंद पाडीन आणि प्रजेचा पुत्रवत सांभाळ करणारं राज्य आणून दाखवेन. आत्मविश्वास होता मनात. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कारण त्याला पक्का माहितो हे काम करणं हे देवाचंच काम आहे. देवानी असं म्हटलं, परित्राणाय साधूनाम, चांगल्या लोकांचं रक्षण, विनाशायच दुष्कृताम. म्हणजे दुर्जनांचा दुष्टपणा घालवायचा, दुर्जनांवर धाक. वाटेल तेव्हा वाटेल ती गुंडगिरी नाही करू शकत. ते गुंडगिरी करूच नाही शकणार. त्यांना सरळच राहावं लागेल असं धाक असणारं राज्य प्रशासन. आणि धर्मसंस्थापना. प्रत्येक जण आपापल्या स्वभावाने वागू शकतो. प्रत्येक जण आपापलं कर्तव्य नीट पार पाडतो. त्याला म्हणतात धर्माचं राज्य. हे करायचं हे त्यांनी ठरवलं. आणि त्याच्याकरता मग त्यांनी दोस्त जमवले. ही सगळ्यात मोठी उपयोगी कला आहे. आपण जर एकटे असलो तर असुरक्षित असतो. आपल्याला माणसं गोळा करता आली पाहिजेत, माणसांना राखून ठेवता आलं पाहिजे, दोस्ती करता आली पाहिजे. मग शिवाजी महाराज आले, पहिल्यांदा त्यांनी काय केलं? लोकांचा आत्मविश्वास. पुण्यावर हल्ला झाला होता आदिलशहाचा. शहाजीराजांनी बंड केलं. त्यांना अद्दल घडवायची म्हणून ते पुण्यात नसताना हल्ला झाला. पुणे शहर जाळून बेचिराग केलं आणि तिथली सगळी जमीन गाढवाचा नांगर लावून नांगरली. आता याच्या पुढे याच्यात शेती करायची नाही.
आणि एक लोखंडी पहार आणि त्याच्यावर एक फाटकी चप्पल अशी टांगून ठेवली. इतका धाक त्या सरकारी गुंडगिरीचा की घराच्या बाहेर दिवसा लोक येत नसत, जंगलात राहायचे, दिवसा रात्री राहायला यायचे. पण शिवाजी महाराज आले आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं? 2 गोष्टी केल्या. गावचा देव शोधून काढला, कसबा गणपती म्हणून आजही तिथे मंदिर आहे, तो शोधून काढला, त्याची पुन्हा स्थापना केली, पूजा केली. आणि सोन्याच्या नांगराने तीच जमीन नांगरली, ती लोखंडी पहार आणि छप्पल फेकून दिली आणि सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली आणि लोकांना शेती करायला प्रोत्साहन दिलं. जंगली जनावरांचा त्रास होऊ नये, रानडुकरांचा त्रास होऊ नये, कोल्ह्या गिधाडांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांचा बंदोबस्त करणाऱ्यांना बक्षिसं दिली, लोकांना बसवलं. आणि मग सगळ्या आपल्या जहागिरीत फिरले, ते गावागावात गेले, कडी कपारीतून फिरले, आपल्यासारखे लोक जमा केले, तरुण मित्र जमा केले, एकेकाची कला हेरली. कोण चांगला योद्धा आहे, कोण उंचकडे पटकन चढून जातो, कोणाची कोणची कला आहे, असं सगळं एक एक माणूस निरखून त्याला जोडलं, आपल्या प्रेमाने, आत्मीयतेने जोडलं. दोस्ती करायची म्हणजे गुण ओळखावे लागतात. दोष असले तर आपल्या मित्राचे दोष आपल्या प्रेमाने कमी करायची ताकद असावी लागते. तो संकटात सापडला तर मदत करावी लागते वेळेवर, सोडून जाऊन चालत नाही. अशी मैत्री त्यांनी केली आणि जीवाभावाचे दोस्त उत्पन्न केले. एक मजेदार प्रसंग असा घडला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजयाची यात्रा केली, म्हणजे स्वराज्याच्या सीमेकडे दक्षिण भारतात पार चेन्नईपर्यंत जाऊन आले. ते येता येता परत शैल मल्लिकार्जुन आहे आजच्या तेलंगणा प्रांतामध्ये, तिथे ज्योतिर्लिंग आहे, तिथे ते गेले. तिथून मग गोळकोंड्याला आले, म्हणजे हैदराबाद जवळ. तिथे कुतुबशहा नावाचा राजा होता. तो यांच्या पराक्रमाने घाबरलाच होता आणि तो मुसलमान असला तरी बाहेरचा मुसलमान नव्हता. शिवाजी महाराजांची ही दृष्टी होती, त्यांचं कोणत्याही धर्माशी वाकडं नव्हतं, हिंदू धर्माचे अभिमानी होते, स्वधर्म संरक्षक होते, त्या बाबतीत स्पष्ट होते. पण हिंदू असल्यामुळे कोणत्याही धर्माचा दुस्वास करायचं काही कारण नाही. त्यांचं भांडण होतं विदेशी. शिवाजी महाराजांची पत्र किंवा जे जे उपलब्ध आहे त्यात मुसलमान शब्द फार कमी आहे. तुर्क, अफगाण, अरब, तुर्क, अफगाण, अरब असा शब्द आहे. या विदेशी मुसलमानांशी त्यांचं भांडण होतं, ते लुटत होते आम्हाला. आणि म्हणून हा कुतुबशहा इथलाच मूळचा, मतांतरण होऊन मुसलमान झालेला, त्यांनी दोस्तीचा हात पुढे केला, यांनी स्वीकारला. गोळकोंड्याला गेले तर त्यांचं भव्य स्वागत झालं. पण थोडीशी ईर्ष्या मत्सर होताच त्या कुतुबशहाला. म्हणून शिवाजी महाराजांना लाजवायचं म्हणून त्यांनी आपलं सगळं वैभव समोर आणलं. त्यांच्या सेना, घरं, तोरण पताका, गालीचे, शामियाने, हत्ती, घोडे. आणि शिवाजी महाराजांना विचारलं, तुमच्याकडे हत्ती आहेत का? तर शिवाजी महाराज म्हणाले, हत्ती आहेत ना. मग आणले नाही? आणि आणले आहेत, 500 हत्ती बरोबर आहेत. कुठे आहेत? आपल्या मावळ्यांकडे बोट दाखवली शिवाजी महाराज, हे आमचे 500 हत्ती आहेत. तर कुतुबशहाच लहान म्हणा असा, तुमचा एक हत्ती याच्यातला आमच्या एका हत्तीशी लढेल का? म्हणे हो, होऊन जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी ती लढत झाली आणि येसाजी कंक नावाचे शिवाजी महाराजांचे जे शिलेदार होते ते मैदानात उतरले पिसाळलेल्या हत्तीसमोर. आणि त्यांनी आपले पट्टे असे चालवले की त्या पिसाळलेल्या हत्तीची सोंडच कापून टाकली. चिची करत तो मैदानात मरून गेला. सिद्ध करून दाखवला, एक एक माणूस हत्तीसारख्या ताकदीचा त्यांनी उभा केला. मगाशी म्हटलं ना, वक्तीनी 36 हत्तींचं बळ, प्रत्येक माणसात असं बळ भरलं त्यांनी. त्याला बक्षीस म्हणून कुतुबशहानी आपल्या गळ्यातली मोत्यांची माळ दिली. तर येसाजी कंक म्हणतात, कसे? हे माळेसाठी नाही लढलो मी, आमच्या राजांनी सांगितलं म्हणून लढलो. तुम्हाला काही द्यायचं असेल त्यांना द्या, स्वराज्याच्या खजिन्यात द्या, मला नको काही.
निस्वार्थ बुद्धीची माणसं, कारण ते स्वतः निस्वार्थ बुद्धीचे होते, स्वतः करता काही नको होतं त्यांना. असे मित्र उभे केले, अशी माणसं घडवली. घडलेल्या माणसांमुळे देशाचं भाग्य बदलतं. बाकी सगळ्या गोष्टी मदतरूप असतात, पण मुळात ते असायला पाहिजे. चांगला माणूस पाहिजे. तो माणूस त्यांनी घडवला आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने केली. देशाकरता जे व्हायला पाहिजे ते केलं. राज्यकारभाराची सुव्यवस्था लावली. गुंड गर्दी करणाऱ्या आपल्या लोकांना सुद्धा माफ नाही केलं त्यांनी. आपले दुर्दैवाने समाजात असे काही गुंडगिरी करणारे लोक होते. एकाने एका महिलेचा अपमान केला, तिला भ्रष्टवलं, त्याला पकडून आणलं. तो जरा मस्तवाल होता, त्याचे हातपाय कापून टाकले, कठोर शिक्षा केली. कारण स्वतः कसे निर्मळ वृत्तीचे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट सांगितली. आता या दोन्ही गोष्टी मी आत्ता सांगितलेली, हत्तीची आणि ही, या इतिहासात नाहीत. लोक याची चर्चा करतात, इतिहासात नसतील. पण जर या त्या काळी घडल्या असत्या तर या शिवाजी महाराजांच्या बाबतीतच घडल्या असत्या. कारण शिवाजी महाराज असे होते, त्यांनी घडवलेले त्यांचे सवंगडीही असेच होते. अशी शुद्ध चारित्र्य संपन्न माणसं उभी राहिली. सत्ता हाती आल्यावरही ती चांगली राहिली आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे इतकं प्रिय झालं. आपलं राज्य झालं. ते शिवाजी महाराजांचं राज्य राहिलं नाही, ते लोकांचं राज्य झालं. व्यवस्था लोकशाहीची नव्हती, राजेशाहीची होती. परंतु राजेशाहीच्या व्यवस्थेत सिंहासनावर लोकांचा राजा बसला. असं त्यांचं जीवन आहे. आणि असं तळहातावर शिर घेऊन देशासाठी काम करणाऱ्या लोकांना आपोआप बळ येतं. पण मेहनत करावी लागते. शिवाजी महाराजांची किती मेहनत होती. 50 वर्ष अवघे जगले. 50 वर्षात परिश्रम किती केले. वयाच्या 16व्या वर्षीपासून तर 50व्या वर्षीपर्यंत शेवटचे 3 महिने सोडले तर अखंड घोड्यावर बसून भ्रमंती, लढाया, एकामागून एक संकट, ती सगळी जिंकणं. म्हणून पहिला गुण आहे उद्यम. उद्यम म्हणजे सतत प्रयत्न करणे, परिश्रम करणे. दुसरी गोष्ट हिम्मत, घाबरले नाही. अफझल खान चालून आला, त्याचा फार धाक होता सगळीकडे. फौज प्रचंड होती, बळ प्रचंड होतं, मैदानात टिकाव लावला नसता तर ते बसले जाऊन डोंगरामध्ये. अफझल खान इथे येईल तर मग पाहून घेईल. अफझल खानाने तिकडे किती धुमाकूळ घातला. तुळजाभवानीचं मंदिर पाठवलं, पंढरपुरामध्ये गाय कापली, पिकं जाळली लोकांची. लोक ओरडायला लागले, कुठे गेला शिवाजी, आता कसा पळून गेला, मारे स्वराज्याच्या बात, बदनामी व्हायला लागली. तरी धैर्य होतं. आणि धैर्य होतं म्हणून साहसही होतं. अफझल खान जेव्हा आला जाळ्यात जावळीच्या, स्वतः भेटायला गेले, सगळी काळजी घेऊन. अफझल खानाचा डाव त्याच्यावरच उलटवला. आणि एक मोठं संकट लोकांना वाटत होतं की आता शिवाजी संपला, आता शिवाजी संपला. तो अफझल खानच संपला. त्याच्या सैन्यातल्या 1 लाखापैकी 13 माणसं फक्त शिल्लक राहिली. असं साहस आणि धैर्य, उद्यमम साहसम धैर्यम आणि बुद्धी. किती शाहिस्तेखानावर कसा हल्ला केला. आग्र्याला गेले, आग्र्याहून सुखरूप परत आले. आग्र्याहून सुटकेची कथा आपल्याला माहिती आहे. आज आपल्या देशात जरूर आहे त्याची. आपल्याला चांगला काळ मिळाला. आपल्यावर काही परकीय आक्रमण नाही आहे कुठलं, कोणी बादशाह सुलतान नाही आहे. जगामध्ये भारताला दाबू पाहणारे लोक आहेत, पण आज भारतावर त्यांचं राज्य नाही, आपलं आहे. आपण निवडून दिलेले लोक राज्य करतात, राज्यात आणि केंद्रात. आपण स्वतंत्र आहोत. आपल्या देशाची मान्यता सगळ्या जगात वाढलेली आहे. हे शिवाजी महाराजांच्या वेळेला नव्हतं. आणि आपल्याजवळ बुद्धी आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी पोचलं नव्हतं, पहिल्यांदा आपण पोचलो. अवकाश यात्रा, आकाशातली
रॉकेटमधून जायची ती पहिल्यांदा अमेरिका, रशिया या लोकांनी सुरू केली. आपण मागून आलो, पण आपण पहिल्यांदा दक्षिण ध्रुवावर उतरलो. इतकी आपली ताकद आहे. 107 मेडल्स मिळवली आपल्या खेळाडूंनी. वाढते आहे दरवर्षी संख्या. पुढे पुढे आपण जातो आहोत. जगामध्ये अडचणीत सापडणाऱ्या सगळ्यांना आपण मदत करतो, बाकी कोणी करत नाही. त्याच्यामुळे आपल्याविषयी एक विश्वास आहे सगळीकडे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर आळस केला, स्वार्थाने वागलो, परिश्रम नाही केले, आपलंच फक्त हित पाहिलं, देशाचा विचार नाही केला, ते चालणार नाही. कारण आज आपल्या देशावर फक्त आपल्या देशाची नाही, सगळ्या जगाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मार्गदर्शक चरित्र शिवाजी महाराजांचंच आहे. कारण त्यांचे हे सगळे गुण आहे. खूप मोठं भाषण करता येईल मला, पण मी म्हटलं मगाशी जी 2 भाषणं झाली विद्यार्थ्यांची, ती जर नीट तुम्ही ऐकली असतील तर आणखी काही ऐकायची जरूर नाही तुम्हाला. शिवाजी महाराजांचं असं चरित्र आहे. संघामध्ये भगवा ध्वज गुरु मानतात, व्यक्तीला गुरु मानत नाहीत. डॉक्टर हेडगेवारांनाही संघ गुरु मानत नाही. कारण व्यक्तीचं काही सांगता येत नाही, पुढे काय होईल आणि मागे काय होतं, सगळ्यांचं सगळं माहीत नसतं. पण कठीण असतं भगवा ध्वज गुरु मानायचा आणि त्याच्या आधाराने शिकायचं. तत्वाची उपासना कठीण असते. म्हणून सगुण रूप पाहिजे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ठीक आहे, पण आम्हाला कोणीतरी पाहिजे. राम, कृष्ण, शिव, गणपती काहीतरी पाहिजे समोर भक्ती करायला. तर डॉक्टर हेडगेवारांनी, द्वितीय सरसंघचालक पूजनीय गुरुजींनी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेबांनी वेगवेगळ्या वेळेला एकच सांगितलं आहे या बाबतीत की तत्व उपासना कठीण असेल, कोणीतरी व्यक्ती पाहिजेच आदर्श म्हणून, गुरु म्हणून. तर पौराणिक काळामध्ये श्री हनुमान आणि आधुनिक इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याकरता तत्वरूप व्यक्ती आहेत. मूर्तिमंत आदर्श आहेत. कोणताही कलंक नाही. भूतकाळही निष्कलंक, पुढे जे झालं तेही निष्कलंक, त्यांचा वर्तमान काळ हा सुद्धा निष्कलंक. असं एक शुद्ध उदाहरण जीवन कसं असावं, हिंदू माणसांनी कसं जगावं, स्वाभिमानाने कसं जगावं, पराक्रमाने कसं जगावं. समर्थांनी एक उक्ती म्हटली, धर्माकरिता मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. शिवाजी महाराजांनी ते केलं, असंच केलं. धर्माकरता मरायला तयार होते. आपलं राज्य केलं, धर्माचं राज्य केलं, सगळ्यांचं प्रतिपालन करणार. याचा दुसराही एक अर्थ आहे, ते केलं म्हणजे हे होतं. धर्माकरता मरावे म्हणजे धर्म म्हणजे समाजाला जोडतो, समाजाला वर आणतो. समाजाच्या उन्नतीकरता मरावं म्हणजे मरायची जरूर नाही, आपला अहंकार कमी करायचा. मी सोडून आम्ही असा विचार करायला लागायचा, आपण असा विचार करायचा, आपलेपणाने वागायचं. मरोनी अवघ्यासी मारावे म्हणजे आपला अहंकार कमी करून आपले दुर्गुण मारायचे. सगळे एक एक शोधून काढायचा, कमी करून टाकायचा, मारून टाकायचा, सद्गुण घ्यायचे. आणि असं दुर्गुण मारता मारता आपण पुढे जातो, तेव्हा आपल्याला आपलं राज्य मिळतं. आपलं राज्य म्हणजे आपलं जीवन आपलं राज्य आहे, त्याचे आपण राजे आहोत. आपण कुणाचेही गुलाम नाही. आपलं जीवन आपल्या हाती आहे, ते आपण घडवू शकतो. शिवाजी महाराजांनी असंच केलं आणि म्हणून ते देशाकरता सुद्धा हे सगळं करू शकले. शिवाजी महाराजांचा जीवन संदेश हाच आहे. धर्माकरता, समाजाच्या धारणेकरता मरायलाही तयार व्हावं, आपला अहंकार मारावा, आपले गुण वाढवावेत, सगळ्यांना आपल्या बरोबर न्यावं. आणि असं करता करता सगळीकडे सगळ्या सृष्टीचा प्रतिपालक राजा, त्याचं राज्य. व्यवस्था कोणची असेल, लोकशाही असेल, काही असेल, पण ते राज्य असं की ते सगळ्यांचं प्रतिपालक राज्य आहे. आत्ता G20 झालं आपल्या देशात. पहिल्यांदा आपल्या देशाने त्यांना मंत्र काय दिला, वसुधैव कुटुंबकम. म्हणजे जग हे कुटुंब आहे. आत्तापर्यंत जग काय म्हणत होतं, जग एक मोठा बाजार आहे, ग्लोबल मार्केट असं म्हणायचे. आपण म्हणतो जग बाजार नाही आहे, आम्ही एकमेकाशी सौदा करणारे नाही आहोत, आम्ही एकमेकांना आपल्यापणाने वागणारे आहोत, आमचं कुटुंब आहे. हा भारताचा मंत्र आहे. तो साकार करण्याकरता
असं गुणांची उपासना करणं, दुर्गुणांना कमी करणं, सगळ्यांनी एकमेळ राहून देवरूप होणं, आपल्या देशाला देवरूप करणं. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळे, हा त्यांचा जीवन संदेश आपण सगळ्यांनी सदा सर्वदा सर्व परिस्थितीत आचरणात आणण्याचा संदेश आहे. त्याचा विचार मुलं समोर आहेत म्हणून मी मुलांच्या भाषेत बोललो, पण जरा मोठ्यांनी या शब्दांचा गंभीरपणाने विचार करायची जरूर आहे. कारण मुलं तर इतकं सुंदर बोलतात शिवाजी महाराजांविषयी, तयार जरी करून आले असले तरी विचार तर करतातच. तर ते तर नीटच करतील मला विश्वास आहे, पण त्यांना नीट करू देणारे आपण आहोत. नीट करण्याकरता त्यांना सशक्त करणारे आपण आहोत. त्यांच्यापुढे शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवायचा. नुसतं शिवाजी महाराजांचा आदर्श नाही ठेवायचा, त्या आदर्शावर आपण किती चालू शकतो ते दाखवायचं त्यांना, की चालू शकतो या काळात सुद्धा. असं झालं म्हणजे त्यांना जे करायचं आहे, बालसुलभ त्यांची शुद्ध भावना जे त्यांना सांगते आहे करायला, ते करायची त्यांची शक्ती जागृत होईल. आणि ती शक्ती जर जागृत झाली तर तुमचं आमचं भविष्य, आपल्या देशाचं भविष्य आणि जगाचंही भविष्य सुरक्षित होणार आहे. हे लक्षात घेऊन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 355व्या वर्षी आपण सगळ्यांनी चिंतन करावं, अशी लहानांना मोठ्यांना सगळ्यांना विनंती करतो. आणि इतका लांब कार्यक्रम झाल्यावरही माझं भाषण तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करून माझं भाषण संपलं.